म्हातारं लाड होतं ते. म्हातारं का मंदिरात पते खेळणार होतं का? मंदिरात तंबाखू खाऊन थुकणार होतं का? ते म्हातारं दुसऱ्याच्या सोयरीकी मोडणार होतं? काही काय म्हाताऱ्याला ना बापा बापा बापा. गावात सतरंजा जमा केल्या, गाद्या जमा केल्या. आता कोणाची ते सोयरीका असल्या इतक्या गाद्या नसतात ना. मग त्या गाद्या जमा केल्या, सतरंजा जमा केल्या, बेडशीट जमा केले, तके जमा केले. विचारलं काय रे? ते म्हातारं संडासचं डबकं हातात, काठी गिठी. काय रे काय? काय नाही म्हणे, अमक्याच्या पोराला पाहुणे पाहिले याची तर, आणि त्याचं अंधारात जमलेले, आणि काय नाही ते आज काय नाही सुपारीच फुटणार आहे. बर 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 बर. ते पोरीला हो ते काय असेल ते. बर बर काय हुंडा द्याला रे? 35 लाख आले तुम्ही. यानं मागितले होते का? नाही नाही, त्या मनन दिले आणि 40 तोळे सोनं दिले. बापा बापा बापा. म्हाताऱ्याची कायमची संडास गेली. आणि गावात जिकून गाड्या येतात का? आपल्याकडून लाल मातीला येतात ना फकरू महाराज वरून. तुम्हाला माहिती आहे ना रामजी काळे महाराज माहिती आहे. करोलीकर तुमची तर सासरवाडीची, तुम्हाला माहित असं हाय उतारते असं. लाल माती पशी ते वरी गेलं डबं घेऊन आणि तिकून गाड्या आल्या. राम राम. डबं पड खाली. असे दोन्ही हात केले होते, पडन खाली. म्हणले राम राम. राम 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 राम. काय कुठं? गंगथडीचे येत आम्ही. बर 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 बर. काय काय बर. याच्यात पोरीचा बाप कोणता आहे? तर ते पोरीचा बाप जीपच्या माग फालक्यावर बसलेलं होतं. आणि फुगीर सोसायटीची भावकी कॅबिन मध्ये तांब्यात इस्तू टाकून टोपीच्या घड्या करणार. ते तिकडं पुढं कॅबिन मध्ये, आणि ते पोरीचं बाप माग होतं फालक्यावर बसलेलं जीपच्या. जागा नव्हती, चट भावकी कोचली मधात, आणि ते तिथं बसलेलं होतं. बर बर बर. पोरीचे बाप तुम्ही आहेत का? चुलता हे. बर बर. काय हुंडा द्याला? काही नाही म्हणले, आम्हाला पाहुण्याने मागितलं नाही, तुमच्या गावचे चांगले माणसं आहेत, आम्ही मनानच 35 लाख देऊ. कायद्याच्या चौकटीत हुंडा बसत नाही ना. कायद्याच्या चौकटीत हुंडा मागणं गुन्हा आहे. हो. आणि मग म्हणले हे 35 लाख द्याला आणि 40 तोळे सोनं देऊ. पोरग एकटंच हे, जमीन लय मोठी आहे, आणि पोरीला पोरगच समजित होत. हे पोरग झालं असतं तर जमिनीचे 2 तुकडे झाले असते. मग काय त्याच्यामुळं 30-35 लाख हुंडा दिला आणि 40 तोळे सोनं दिलं. तर हे म्हणलं काय पाहून दिलं बापा? ते म्हणले काय म्हणजे? आपण कशाला बोलावं, देवाला डोळे माणसं आंधळे. गेल्या जीपा वापस. गेल्या जीपा वापस. असे काही सोयरीक मोडे पण डंगर हो यायचे तारानं पाय बांधून पुरात टाका. माणसांनी नाही टाकले तरी यम टाकतोच त्याचे पाय बांधून. असे काय पते खेळतीन, गुटके खातीन, तंबाखू खातीन. हो काय कोणाला त्रास देतील. काय येड्यावानी काम. शिस्तीत राहिलं पाहिजे. ज्या मथाऱ्याच्या पुढून जर सून जाताना पदर घेत असेल, मग काढवतं पदरायचं. सासऱ्याच्या पुढून सून पदर घेऊन जात असेल तर सासऱ्यानं बैठकीत मुकाट्या मेलं पाहिजे. तर सून सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नाही, तरी सासरा ती स्वयंपाक करताना चुलीला पाय लावून शकतो. हिनं पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात हातोड्यान ठोकली पाहिजे. हातोड्यान ठोकली पाहिजे. भंगिऱ्या कुठला हा? ती तुया पुढून जाताना पदर पडू देत नाही, भाकरी करताना चुलीला पाय लावी तू हाणायला पाहिजे तुला बेताच्या काठीनं. विठाला आचारसंहिता आहे, मर्यादा सांभाळली पाहिजे. आपण ते पोरा येऊन चाललो होतं तंबाखूचं घरानं. जाऊ द्या. घरी जेवायला बोलिलं म्हणले पुढच्या अवतारात पाणी पाहिजे. मथारले आगाव होतं ते. अहो ते काम सेवा करणारी देवाची सेवक होती ती. ते काय सामान्य महर्षी अगस्ती म्हणजे साधी गोष्ट आहे? काय योग्यता असेल या लोकांची? त्या अगस्तीच्या पत्नीनं 3.5 घंटे सूर्य असा मुठीत दाबला होता, मुठीत जाऊच दिला नव्हता. मथार उठून आंघोळ करून संध्या होस्तर. इतकी ताकद पत्नीत होती. तिचं नाव होतं लोपामुद्रा. या म्हाताऱ्याच्या पत्नीच्या पंढरपुरातला मालक 9 बाऱ्या पाया पडला होता. 9 बाऱ्या इतका अधिकार होता बाईचा त्या. आणि काय ते म्हातार पा बरं म्हणे रामचंद्र पुढच्या अवतारात नक्की पाचतो म्हणे, काय काळजीच करू नका. नवला आता ऐका.
आणि पुढच्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाने इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली. आणि गोवर्धनाची पूजा केल्यावर राजाला राग आला. तो राजा म्हणजे इंद्र. त्याच्या एकट्याच्याच गाडीला 222 दिवे होते. आपल्याकडे मंत्र्याला किती दिवे असतात? एक. त्याच्या एकट्याच्या गाडीला 222 दिवे. केवढा मोठा मंत्री, त्याला कमी राग आला असेल का? आणि त्यानं प्रमाथी नावाचा वरून पाठीला आणि म्हणले पाडा अवकाळी पाऊस. आपल्याकडे गारा नाही पडल्या, है का नाही? आपल्यावर कृपा आहे पंढरपुरातल्या मालकाची. आपण जगताप काकाकडे गेलो बापू, तर नैताळ्यापासून निफाड तर 18 ते 19 किलोमीटर पर्यंत द्राक्षाला पान राहिलं नाही. एका एका शेतकऱ्याचं 20-20, 25-25, 40-40, 1-1 कोटी रुपयाचं नुकसान, लाख रुपयाचं, कोट्यवधी रुपयाचं नुकसान. किती शेतकऱ्याचं नुकसान बघा ना. त्या गारा पडल्यावर किती किती नुकसान. हो, आळंदीच्या वारीला उद्या जा. आपल्याला वारी पुरत्या तुरी दिल्यात देवानं. हो, कालचा पाऊस नसता पडला ना, नसत्या कडकाण्यानं अडकाण्या. पप्याची माय भरडू भरडून तुरीच्या डाळीला तेल लावू लावू बेजार, तरी त्या तुरीचे थुत्र असे छिद्र पडलेलेच. त्याला अडकाण्या म्हणते, आहे का नाही? मी काय बाई नाही, पण मला कळतं ना, मला वाचवायचा ना देन. मी शेतकऱ्याचं लेकरू आहे, त्याच्याकरता मला कळतंय. सारं कळकच झालं तुरीत. तर बऱ्यापैकी अशा बोक्यावानी तुरी होणार आहेत आता. त्याच्यातल्या 2-1 टोपले इकून जाणं आळंदीला. काय होतं, एक माणूस पाठवा ज्ञानोबारायच्या दर्शनाला. आपल्याला चांगला पाऊस पाडाय, नाही तर आपल्या ज्वाऱ्या येत नव्हत्या. आपल्याला काय नव्हतं, आपल्या गव्हाचा मेळ नव्हता वाजत. गव्हाचं पाणी बरोबर 3 आठवड्यापुरतं धकिलं मालकानं. कशावर दाखवायचं होतं? कृपा आहे आपल्यावर, कृपा. विठाला विठाला. गावकरी मंडळी 1 वाजून गेला राजू. सांगा ना बंद कर गिरगावकर म्हणून. तू मोठा झाल्यावर लग्न करणार ना? काय गोड हस तू. गुदगुल्यात झाल्या लग्न करीन म्हणल्यावर, आहे का नाही? भेटन तुला, कीर्तनात शब्द दिलाय, भेटन बायको तुला, ताण घेऊ नको. लग्न करशील ना पण? हो हो म्हणलं. कॅमेऱ्यावाले फिरवार त्याच्याकडे. बर, एका डोळ्यानं पोरगी आंधळी असल्यावर करशील का? पहा कसा उचले आहेत. हो, तिच्या बापान 40 एकर जमीन दिल्यावर हो, मग तिचा संडासचा तांब्या पण तूच घेशील नाही का? काय पोरग हुशार रे लखने. आम्ही हुशार नव्हतो आमच्या लग्नाच्या टायमाला. करोलीकर तुम्हाला म्हणायचं, आता संधी देतो. हे पोरग सावळी पोरगी करीत नाही म्हणलं, एका डोळ्यानं अंध पोरगी करीत नाही म्हणलं, बापान 40 एकर रान दिल्यावर करतो म्हणलं. बरं, पाल तुम्ही होते की नाही साक्षीला? पंढरपुरातल्या मालकानं इतीत केसाची पोरगी केली. साऱ्या अंगाला इतीत केस आणि 1.5 इती नख होते. आस्वलीन केली, आस्वलीन. हे नवल नाही का? म्हणून कर नवल केवळ कन्या जामवंती. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 पत्न्या लक्ष्मीसह
तरी पण जामवंतीशी लग्न केलं. सामान्य क्रांती नाही, आपल्याला तर उंची बरोबरीची लागते, रंगही गोरा लागतो. हो, तीन वाटेल ते कामं केलं पाहिजे. सुमळ्या तुला हाणायला पाहिजे. इतक्या अपेक्षा करतो, इतक्या अपेक्षा काय केली विटेवरच्या मालकानं? अपेक्षा सगळी मातीत घातली आणि क्रांती केली. ऋषी सोबत लग्न केलं. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विठोबा रखुमाये. पाच 10 मिनिटात चरित्र सांगून पूर्णविराम करू. ब्रह्मांडाचा मालक मथुरेत जन्माला आले. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. मला घेऊन जा, तिथे मायेचा जन्म झालाय, मला तिथे ठेवा आणि माया घेऊन या. उचलिला कमलापती पायीची बंधने गळते. उचलल्याबरोबर त्या बेड्या बंधन गळून गेले. ब्रह्मांडाच्या मालकाला सुपात ठेवलं, कारण मथुरेतनं गोकुळात भगवान सुपात आले. म्हणून आपल्याकडं जर खरोखर शांतीवर पोरग आला असेल, ज्येष्ठ असेल, मूळ असेल, तर त्याच्या शांतीच्या वेळेला सूप लागत असतं. हे 27 वर्षापूर्वी मला माहीत होतं. आता काय मी ते करीत नाही काम, पण ते त्यावेळचं माझ्या मेमरी कार्डावर डाटा झालेला आहे. त्या सुपात जगाच्या मालकाला घेतलं, पितांबर झाकला देवकीचा फाडून आणि भगवंताला उचललं. देवकीनं पाय धरले, मला दाखवा ना एकदा. प्रेम होतो. 6 मारले होते भावानं, 6 मारी दुराचारी. वसुदेवानं सांगितलं, देवकी रडू नकोस. आपल्या देखता 6 मारले, एक पोटात गळून गेला, जिराला तो गर्भ, याला कुठंतरी लपू दे ग. देवकी आईसाहेब रडत होत्या, पण वसुदेव रडत नव्हते. तुम्हाला सांगतो, दुःख पचवायची ताकद ज्ञानात असते. माझ्या इथं बसलेल्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतल्या कौसडी गावातील असतील किंवा इथल्या पाहुण्या असतील किंवा परिसरातल्या मावल्या असतील, तुमच्या चपला सगट पाया पडतो, मूर्ख बाईपाशी रड जाऊ नका. नालायक बाईला आपलं दुःख सांग जाऊ नका. हो, काही माणसं दुःख रडून ऐकतात आणि 6 नळ्यानं तिकडे पेरीत येत. बरं झालं, लय शहाणपणा करीत होती म्हणून सुनानं झटका द्याला. चांगली तिंबाळली सुनानं. अशा काही काही नालायक असतात. अशापशी काही काही बायका दिसायला बायका, पण अवताराच्या मांजराच्या. सुनान स्वयंपाक कर म्हणलं तर करायची नाही, आणि शेजारीन चपात्या करताना तिला उंडे करून देती. अशा काही घर हुंग्या ह्या मांजराच्या वंशाच्या बायका असतात. तुम्हाला सांगू का, माणसं सुद्धा बैल होते ना. आयुष्यभर काम करतो, बँकेत कोटीन धोत्राल गाठी. हो, दात घासीत शेजाऱ्याकडे जातो. घरी क्विंटलान सोयाबीन झालंय, 100-200 क्विंटल, पण घरचा चहा पेत नाही, बाहेरचा पेतो, तशात थाप्या लावतो. हे पण बैलच ना. कुठं पोरं याच्या अंगावर तर चट काढून घेणार आहेत. माणसं पण अशी बैलावानी असतात ना. तुम्हाला सांगू का, काबाड कष्ट करतून त्याचा उपभोग घेत नाही, त्याला बैल म्हणायचं. कुंटालानं जवळ असताना उष्ट खातू, त्याला कुत्र म्हणायचं. सगळं घरी असताना दुसऱ्याचं हापकून खातू, त्याला लांडग म्हणायचं. पुरावा आहे त्याच्यासाठी. आपल्या वागण्याहून त्याचा भोग कळत असतो, मालकांचा पुरावा आहे. असो, म्हणून बावल्यांना सांगतो, नालायक बाई आपल्याकडे आली ना, तिच्यापाशी सासूचं घरानं करायचं नाही. काय करणारी त्या बाईपाशी रडता? जिला तुम्ही मै सासू खराब म्हणता, तिन्ही सुना आडात ढकलून देऊन मारल्यात, आणि तिला तुम्ही तुमच्या सासूचं घरानं सांगत असते. तोय तिनं सुना फुकून देऊन मारल्यात, आणि तिला तुम्ही घरानं सांगितल्यावर तुमचं काय दूर करते? नाही, रडायचं नाही. देवकीला सांगितलं, देवकी दगडाच्या भिंतीला पाहून रडू नकोस. हे पोटासाठी बेजार असणारे राक्षस आहेत, हे रक्षपाळ, हे नौकर आहेत कंसाचे.
त्या पोटानं बेजार येते आणि याच्यापाशी रडून तू काय फायदा होणार आहे? या बंदी शाळेच्या भिंतीचे दगड निर्जीव आहेत, इथं रडून काय फायदा आहे? दुःख पचव. दुःख पचवण्याची ताकद ज्ञानात असते. म्हणून नामदेवराय एक पुरावा सांगतात, धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, त्याचे ज्ञान न करीच शोक, वधिता बालक नामा म्हणे. भगवान जन्माला आले तो दिवस बुधवार होता. बुधवासरी बुधवारी जन्माला आले. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा कल्याण मासिकातला एक बापू पुरावा सांगायचे. त्या कल्याण मासिक म्हणजे फार श्रेष्ठ मासिक होतं. त्याच्यातले जे वाक्य होते ते अत्यंत गोड हिताचे होते, आपल्या फायद्याचे होते. आता ते मासिक चालू आहे का बंद आहे मला काय माहित नाही, पण वक्ते बाबा पंढरपूरला प्रवचनात निर्वाळा ऐकिला. आपल्या घरातल्या गायी, दारातल्या गोठ्यातल्या गायी जर व्यवस्थित खोडीला असतील तर बुधवारी मंगळवारी संध्याकाळी दही लावायचं आणि बुधवारी सकाळी रही लावून एक छोटासा एवढं सुपारी इतकं लोणी, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं आणि खडी साखरेचा बारीकसा खडा त्याच्यावर टाकायचा आणि आपल्या देव्हाऱ्यात जो रंगनाथ असतो का, रंगनाथ लंगडा देव म्हणते त्याला, त्या रंगनाथाला सकाळी स्नान करून पहाटे बुधवारी नैवेद्य अर्पण करायचा. गायीच्या खोडी जात्यात. हो, आपण सोपं करीत नाहीत. याची दोरी आण, त्याचा गांडा आण आणि त्या जंगळलेल्याच्या गंड्यान काय होतंय? ते सोमवारी मासे खाते आणि त्याच्या गंड्यान गाय नीट होत असती वय. त्या जंगळलेल्याच्यानं आपले उपाय करत जा. आपले आपले शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. गायीविषयी प्रेम ठेव जा. फार मोठी ताकद हे गायीत. असो, बुधवारी जन्माला आले. ते वारावून लक्षात आलं रोहिणी नक्षत्र होतं. भगवान परमात्मा रोहिणी नक्षत्रावर का जन्माला आले? चंद्राला बायका होत्या 27 आणि मोठ्या बायकोचं नाव होतं रोहिणी. रोहिणी आणि भगवंताच्या एका आईचं नाव सुद्धा होतं रोहिणी. ती नंदाकडे होती. 12 पत्न्या होत्या वसुदेवाला. कारण या रोहिणी नक्षत्रावर जन्माला आल्या भगवान परमात्मा चंद्रवंशात जन्माला आले म्हणून त्याच्या ज्येष्ठ पत्नीला आनंद व्हावा याच्याकरता नक्षत्र रोहिणी घेतलं आणि तिकडं आपल्या आईला सुद्धा आनंद व्हावा रोहिणीला म्हणून रोहिणी नक्षत्र आजन जन्म धात्री नक्षत्र रोहिणी याच्याकरता रोहिणी नक्षत्रावर जन्माला आले. रात्रीला जन्माला आले. अज्ञानाचा अंधकार संपायचा होता आणि ज्ञानाचा प्रकाश पाडायचा होता म्हणून रात्री जन्माला आले. आणि दुसरे एक कारण, मागचा अवतार सूर्यवंशातला आहे. दुपारी जन्माला आले. पळभरी होय स्थिर माध्यानाशी दिनकर, पळभरी होय स्थिर. दुपारच्या वेळेला सूर्य थांबिला आणि भगवान परमात्मा जन्माला आले. चंद्राला थोडस दुःख झालं, म्हणे तुम्ही सूर्यवंशात जन्माला आले, सूर्यास्तान जन्माला आले, मग मला चंद्रवंशात जन्माला आले, मला झोपीत का टाकता? म्हणून अष्टमीच्या दिवशी चंद्राची कोर दिसत असते आणि मग रात्रीच्या 12 वाजता मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला. पण पुरावा गाथ्यातला नाही, नंतर कोणी इचकायचं नाही. विठाला 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 आनंद वाटावर रात्री जन्माला आले आणि सांगितलं मला घेऊन जाय, राहू दे. मग लपवा लपवा जगजेटी उचललं तर बाहेर पाऊस पडत होता. तो पाऊस पावण्याचा नव्हता, अमृताचा होता. शेषाल राग आला, वरती छायाधरी शेष
यमुना तुडुंब भरलेली होती, त्याच्यात प्रवेश केला आणि यमुनेला स्वतःहून देवानं सांगितलं होतं पाणी वाढवा. त्याचं कारण सांगू तुम्हाला. आईनं शोक केलता. 7व्या अवतारात आई बी रडली आणि वडीलही रडले. म्हणजे दशरथ राजा सुद्धा रडले होते आणि कौशल्याही रडली. पण 8व्या अवतारात एकटीच देवकी माता रडली. माझे वसुदेव बाबा नाही रडले. मग बाबाचं माझ्यावर प्रेम नाही का हे बघण्यासाठी पाणी वाढलं. तर पाणी तोंडात जात असताना पुर चढला चाट ज्या वेळेला तोंडात पाणी चाललं त्यावेळेला वसुदेव रडले नाही. वसुदेवानं यमुनेला सांगितलं, तू काळाची बहीण आहेस. यमुना कृतांताची बहीण आहे. 350 तीर्थ सांगितले आणि 10 तीर्थ पुन्हा सांगितले बापू. पण हे सगळे तीर्थ पंढरपुरातलं मंदिर पाठीमागून पाहिल्यावर भेटते. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. मग 350 गंगा येतात आणि 10 तीर्थ वेगळे तीर्थ आहेत. ते पुन्हा कधी योग आल्यावर सांगू. हे अशा तीर्थापैकी एक यमुना नावाचं तीर्थ आहे. कृतांताची बहीण आहे, काळाची बहीण आहे. भागवत सांगते. मला वाटतंय भागवताला यशवाडीचे सद्गुरू शिवेंद्र स्वामीजी यांच्या मुखारविंदातून कथा ऐकली. मारुतीरायाचे उपासक आहेत ते. ज्या मारुतीरायापाशी अन्नपूर्णा जाज्वल्य उभी आहे, प्रत्यक्ष जाज्वल्य अन्नपूर्णा उभीचे तिथं पात्र घेऊन अशा पवित्र अधिष्ठानावरचं गोड अध्यक्षपद त्यांच्याकडं आहे. ते विश्वस्त ते तेवढं सांभाळतात. त्यांच्या मुखारविंदातून कथा ऐकली. कथा चांगल्याच्या मुखातून ऐक जा, आपल्या व्यथा संपत असतात. चांगल्याच्या मुखारविंदातून कथा ऐकली की व्यथा संपत असतात. आणि ज्याला कथेचाच मर्म नाही त्याच्या मुखातून कथा ऐकल्या की आपल्या यथा जवळ येत असतात. हो, चांगलं ऐकलं पाहिजे. लक्षात घ्या, भरक्या माणसाच्या जवळ गेल्यावर अंग भरतय. करता घायाळाचा अंग हा, ज्याचं घायाळ झालेल्या माणसाचं अंग रक्तान भरलं. एक जण म्हणला मला सोडेव, ते म्हणला मीच भरलो. हो, चांगल्याच ऐक जा. चांगले कीर्तन पण चांगल्यांचे ऐकले पाहिजे. एखाद्या वेळेस आमच्यासारखे येडपट नाही बलिले तरी नका बली जाऊ, पण चांगले बली जा. विठाला विठाला विठाला. भागवतात वर्णन आलं. यमुनेची विनंती केली, काळासारखं काम करू नकोस माय. रडे नाही प्रभू. वसुदेव काय वाक्य वापरलं? यमुने आता दुःख पाहण्याची क्षमता संपली. 5 ते 7 मिनिटात पूर्णविराम करतो, कारण गावकऱ्यांना एवढा मोठा समाज जीव घालायचा आहे. आजच्या कीर्तनकारानं तासात कीर्तन केलं पाहिजे, पण बरोबर 11ला सोडावा तर तिकून त्रास न. लोक म्हणते आता लय मस्ताडान, आता त्या लय झालंय तो का आता ऐकू तू का शकन भरतं पुढं सरकन. असे बी माणसं काड्या करतात नो. विठाला विठाला मग यमुने मी 6 मारलेले पाहिले ग. हातातला भात जसा भिंतीवर गोळा फेकून मारावा, भाताचे कण जसे पांगतेत ग, तसे 6 लेकराच्या मांसाचे तुकडे मी डोळ्यान पाहिले ग यमुने. आता पाहायची क्षमता संपली. याच्या सगट पाण्यात जलसमाधी घेईल, पण आता वापस जाणार नाही. तवा सुपातल्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि पाण्याचा थेंब सुपातून खाली पडला. त्यावेळेला दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. त्यावेळेला माझ्या पवित्र मावल्यांनो तुमच्या भांगाचं वर्णन आलंय. जुनी स्त्री जशी मधातनं भांग पाडीते, 2 असे भाग पडतात. दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. आता वसुदेव चलू लागले, पण पाणी याही बाजूनं वाढलेलं याही बाजूनं. तर भगवंतानं सांगितलं यमुना माय. माय नाही म्हणले, कारण ती सासू होती ना. सासूला माय कसे म्हणतील? आत्या म्हणले असतील, नाही तर मामी. आत्या बी नाही, नाही का, मामी म्हणले असतील, मामी.
हो मामी म्हणले असतील ते. एक जावाई भेटला आणि फोन लावला, काय चाललं आई? तुम्ही म्हणलो कोणाला आई म्हणला? काय नाही म्हणलं, पप्याच्या माईची माय. मी म्हणलो सुंबळे आहेस कर तू? सासूला आई म्हणत होती रे गधड्या, तू बिना शेपटीचं गाढव आहेस तू. सासूला मामी म्हणत जाय, अंदारच्या आईचा देत जाय, हाय का नाही? सासूला आई म्हणायला आणि धोंड्याच्या महिन्यात बायकोला अंगठी आण म्हणायला हाणायला पाहिजे तू या थोतराव. हो ती आई म्हणल्यातच गार झाली आणि पुन्हा बायकोला म्हणला येताना अंगठी घेऊन ये. ती म्हणली सोयाबीन फाकलं, दाबनावनीच काड्या झाल्या सोयाबीनच्या, आणि काय कशाची अंगठी करू? असे काम काय असून जेवतो दर्जा द्यायला पाहिजे. सुनेनं सासूला आत्या म्हणलं पाहिजे. बऱ्याच सुना आता काय काय आई म्हणायल्यात. मी घरी गेलो आणि मला चहा केला, तो आम्ही चहा पेत होतो. हो आता काय चहाचं वावडं नाही, पण काळा गिळा जरासा पेत असतो कोणी पाजला तर मग मला चहा केला, मी चहा प्याला. मी म्हणलं बाईला द्या ना. नाही महाराज आमच्या आई का नाही सकाळी एकदाच चहा प्यात्यात. तर मी चहा पेताना म्हातारी वटावून जीभ फिरू लागली. माझ्या लक्षात आलं ह्या पानचेटीनं आई म्हणूनच सासू मारली. अशा काही वाटोळी आगाव असत्यात. हो लय जेवाऱ्या पालथ्या केल्या कालच्या वाटोळीनं. अशा झोपल्यात जेवाऱ्या, ऊस पण झोपले वाटोळीनं. काय काय वाटोळी बापा, अशा टकटक दिसत्यात. सासूची सासऱ्याची संपत्ती हिसकून घेतली आणि तुपात बुडून चपात्या खाती पप्यान पप्याची माय. आणि सासू सासऱ्याला नीट बोलत नाही. तुम्ही 25 जणी उभ्या राहा, पटकन उभ्या राहा तुम्ही 25 जणी. नावं घेणारे नाव पटपट उभ्या राहा 25 जणी. उभा राहा उभा राहा. ए तू माग काय पाहिली, तू उभा राहा. तू सासऱ्याला भाकर देत नाही, उभा राहा. मेलीस तरी हरकत नाही पण उभा राहा. पण नका जाऊ द्या, एखादी मरायची बापा घाम येऊन जाऊ द्या जाऊ द्या. पण तुम्हाला मारुतीरायची शपथ आहे, त्याची संपत्ती हिसकून घेतली ना त्याला भाकरी टायमाला देत जा. नाही तर यायचं तरी बरं या म्हाताऱ्याचं. इतके तुमचे हाल करतील पोरं, तुम्हाला अशी घंटीच वाजितील घंटीच. हो घरातल्या लोकांची नीट सेवा केली म्हणजे सप्ताह सफल झाला समजायचं. 4-5 पोरायनं माळी घातल्या तरी सप्ताह सफल झाला समजायचं. 5-25 बायकानं तंबाखू सोडली तर सप्ताह सफल झाला म्हणायचं. आपल्याला गुण जर नाही आलं तर सगळा खर्च मातीत गेला समजायचं. विठाला विठाला सुनायला राग आला असन, मला काही कळत नाही कोण सासू सासऱ्याला शिव्या देते, ताण घेऊ नका. पण माझ्या माईनो 72च्या दुष्काळात ह्या म्हाताऱ्यानं एक टायमाला खाल्लं हो. साधे धोत्र घातले, थिगळाचे लुगडे नेसल्या बायका जुन्या, आणि आपल्या लेकरायला संपत्ती कमवली. त्या लेकरायनं म्हातारपणी मायबापाची सेवा करा राजे हो. तुमच्यावर पंढरपुरातल्या मालकाची कृपा होईल. एक लक्षात घ्या, आपल्या आजोबा पंजोबाईनं एका टायमाला भाकरी खाल्ल्या, पोटाला कसा आवडला. जर 72च्या दुष्काळात म्हाताऱ्यानं म्हातारी राणीकून गोव्याला नेली असती तर आपली काय फजिती झाली असता याचा विचार करा ना. गुडघ्याला पटका बांधून आपल्या मागच्या बापदाद्यानं 72च्या दुष्काळात सहन केले चटके, म्हणून आपल्याला चांगले दिवस पाहायला आले. म्हाताऱ्याला त्रास देऊ नका. तुमची पाया पडून विनंती करतो, चपला सगट पाया पडतो. बायकाच्या हातात एक कारभार सगळा. त्या सिनेमातलं एक गाणं ऐकील तर मी ट्रॅक्टरमध्ये, नवरा माझ्या मुठीत ग. ते ट्रॅक्टरवाले लय जोरानं गाणे लायतेत ना, त्या गाण्याच्या नादात ट्राल्या मागन मुंडकच घेऊन गेला कारखान्यात. करा वजन काय पप्याची माय पैमान दुनव्या आई रे आई. बस बस जाऊ द्या. आणि हे कसं होतं माहितीये का, गावरान तुपातला शिरान वरून दाडा वाढा. विठाला 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 जाऊ दे ते लय मोठे. तो ते गाणं ऐकील तर मी नवरा माझ्या मुठीत ग, तर मला असं म्हणावं लागल नवरा माझ्या बगलात ग. असं नाही बगलात दाबायचा. आपल्या मालकाला नीतिमतेत वागवायचं, आपल्यावर कृपा होईल. चला मी आता वापस जाणार नाही. मग त्यावेळेला यमुना कमी होत नव्हती, म्हणले रस्ता दिलाय ना तुम्हाला, तर भगवान म्हणले वाढती का. मग तिनं सांगितलं मला दर्शन घ्यायचं. सासू जावायच्या पाया पडी, पुरत चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट, दुभंगली यमुना माई. दार उघडं होतं, गाईचा दरवाजा उघडा होता. ज्याच्याकडे लय मोठी जमीन आहे, एखादी गाय पाळी जा पाळी जा, एखादी गाय पाळी जा पाळी जा. आपल्याला मागच्या आठवड्यात 2 मुसलमान भेटले.
ते मुसलमान भेटलेत. मी म्हणलो काय चाचा काय? नहीं बोले आप गाय के वास्ते कीर्तन में बोले बोले बहुत बढ़िया है. म्हणलं तुम्हाला मुसलमानाला कसं काय आवड? ते म्हणलं आमची 5वी पिढी आहे, आम्ही इकतचं दूध खात नाहीत. माझ्या पोराचं दुकान आहे म्हणे, आमच्या पोराच्या दुकानावरून उंदीर धरल्यावानी लोक थायल्याने ते दुधाच्या, पण आम्ही ते दूध पेत नाहीत. माझ्याकडे 5 गायी नाही, आमच्या मित्राकडे 9 गायी आहेत, जातीचा मुसलमान. खात नाहीत म्हणले आम्ही इकडचं तिकडचं दूध, मुसलमान. आणि आपल्याकडे 40 एकर जमीन, गायी नाही पाळड्या, कोंबड्या पाळड्या, पापा पापा तिती तिती, पापा पापा तिती तिती. आणि यान महाराज दूध घ्यायला. तर म्हणलं मला नको दूध. नाही म्हणले घ्या महाराज दूध घ्या. आणि म्हणलं दूध आता आणतो जाऊन. अरे म्या म्हणलं त्याच्यापेक्षा रोगर पेलेल बरं. ती गडी ती उंदीर धरल्यावानी थैली आणायला आणि 5 तू काय आम्हाला मारतो का महाराज तू? असे काय आगाव पण आहे का नाही, त्या लोकांना कळालं. बघा गाई असा ज्याच्याकडे 4-2 एकर जमीन आहे, आपले लेकरं चांगले होतील. माय सात्विक जर दूध खाल्लं तर आपले लेकरं उद्या चांगले मार्क पडतील, हुशार होतील, ह्या देशाचे उगवते तारे होतील. त्या चांगलं खाऊ घाली जा. कापूस शिकला 250 क्विंटल, चाललो मुरमुऱ्याचं पोतं घेऊन. हो हा भरपूर खाल्लं. पोरं म्हणले उगा खराबा रस्त्याचा काय ते इतके मुरमुरे खाऊन. काजू अन्न 2-3 छटाक खाऊ घाल, त्याचा मेंदू चांगला वाढेल, हुशार होतील चांगलं. आपल्या मालकाला वाईटात पैसे खर्चण्यापेक्षा लेकराच्या दर्जावर पैसे खर्चा म्हण, चांगलं होईल, आपलं गरज आहे. चला 9 लाख गायी होत्या नंदराजाकडे, दरोजा लावायचं विसरले, आत ठेवलं आणि ती कन्या घेतली. इथून हातातली निसटली. तुझ लागी वधी उपजला मजाधी. आणि इकडे काय गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोपी जमा झाल्या गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 1 धावे एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे. ताईनं सांगितलं काल पोरगी झालती, फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. लागलीच मग सगळ्या गोपी जमा झाल्या, नाना प्रकारचं दान दिलं. आणि भगवान रांगत होते, तळवे तळ हात टेकित, डाव्या गुडघ्यानी रांगत. रंगनी रंगनाथ टोम्या देखील असे, चालू लागले खोड्या केल्या. आता जाई राणा सवे घेऊन गोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. मग भगवान वनाच्या ठिकाणी गाई वासर घेऊन सर गोपाळ थकले. खांदी बार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. एकत्रित बसले. बिभ्रतम वेन शृंगायाम व्याधी निरशन हितार्थायाम. दुसरा श्लोक आहे. यत मध्याभय व्यालाक्ष कृतुयम यत संगान भव जायते. पाप क्षालन हितार्थायाम कवलम कवल प्रसाद रस्तु. यत प्रसाद रस्तु भय व्याप्तियाम जायते कनवम यतो गोपाल कृष्ण भगवान. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने आपल्याला काला मिळतोय. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. विनेकरी जवळ या, शिंके लावी रे दोरे. मंदिरातील विलेकरी, मंदिरातले सगळे विनेकरी इकडे या. शिंके लावी एले दोरी होतो तिघाचे मिवरी. हारे दोई कडे मुख पसरोडी कडे. आवाज त्या दारा दिस जाई का गोपरा. तुम्ही वारे दोई कडे मुख पसरोडी कडे. तुका मध्ये हाती दुमान दे दे तुका. तुम्ही वारे दोई कडे मुख पसरोडी. हा कंठे धरला कृष्ण मने अवघाजने प्रकाश. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. वाटो एकम एका वैष्णवनिका तुका म्हणे हॅलो तुका म्हणे भूमंडळी जलद चाल म्हणा कोणीतरी द्या. आणि हे कोण्या दिवशी दाबायचं त्याच्याच हातात आहे. ते ज्या दिवशी दाबीन त्या दिवशी व्हॉट्सअपला येईल. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गेले की लगेच दुसरा टाकी तू गेले दिगंबर. हो ते वाक्य तो कोणाला टाकायले तू? ज्याला कवडीची अक्कल नाही ते मेला बी त्याला ते वाक्य. अभंगाचा अपमान आहे महाराज. त्या कोणाला नाही टाकायचे ते वाक्य.
मीटिंग घेतली महाराज. द्रौपदीने विचारलं, देवा कशा करता युद्ध आरंजित केलंस रे? 5 माहे मेले, आमचा एक शुभ मेलाय. ह्या गादीवर बसवायचं कोणाला? पांडवायला. देवा आम्ही सगळे जातो, त्या दिवशी कोण गादी सांभाळील? युद्ध केलं कशा करता? पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं, तुमच्या दोघाही करता, एक द्रौपदी करता आणि एक भीमा करता युद्ध आहे. द्रौपदीला भर सभेत केस धरून मांडीवर बशील तर त्यावेळेला द्रौपदीने एक पण केलता, ज्या मांडीवर मला राजकुमारानं बशिलय, मी आई समान असताना माझ्याकडे वाईट दृष्टीनं पाहून बशिलय, ह्या मांडीचं रक्त ज्या दिवशी डोक्याला लावीन त्याच दिवशी मी येणी घालीन. स्त्रीचे केस मोकळे कधी पण नसावे. पुराण वाचून सांगतोय, मला वाचायचा छंद आहे, खूप वाचायचा छंद आहे, म्हणून तर इतका रगिलो आणि बोलतो. खिशात पैसे लय मोठे असल्यावर भाव विचारायचाच नाही, चला 5 किलो गुळ, फक्त खाऊन पाहायचा चांगला आहे का. 100 रुपये नेल्यावर 5 किलो गुळ घेतले होते, हानीन किलो न वाचायचं. मला ना दे जास्त वाचायचं, तरी मग नशीब खोटं आहे, मला मोबाईल नाही वाचायला, म्हणून तर वाचणं व्हालंय. नाही तर ते वाढदिवसाला व्हॉट्सअप चॅटिंग फॅटिंग करू करू याच्यातच मोकळा झालो असतो. मोबाईल आपला मस्त पतिव्रत आहे, याच्यात घाण येत नाही आणि कोणतंही बटन दाबा याच्यातलं खराब बाहेर जात नाही. तुमचे मोबाईल लय अवघड आहे, पप्याची माईल द्यायला बी लॉक उघडून द्यावं लागते, नाही लॉक लावून देतो. हो मधात काय गर्दा आहे तिला कळत नाही. पप्याच्या बापाच्या मोबाईलमध्ये मोबाईल काळाची गरज आहे. एकाही वारकऱ्याला अभंग विचारायची गरज नाही, फार गरज आहे. रोज गाथा वाचणाऱ्याला जर गाथा घरी विसरला, तो कोणाच्या कार्यक्रमात गेला तर प्रवासात एसटीत बसल्या बसल्या सुद्धा गाथा वाचू शकतो. दत्ताबुवा तो, कदमबुवा, कृष्णाबुवा, कोथिंबरे महाराज, सोजे महाराज, तो गाथा वाचू शकतो, ज्ञानेश्वरी वाचू शकतो. इतकी काळानं प्रगती केलेली आहे विज्ञानानं. आपण ते वाचायला पाहिजे, गरज आहे. बाईचे केस फक्त 4 दिवस मोकळे असावे. महाराज पुराणात कितीतरी श्लोक आहेत. राष्ट्रसंतांचं एक काव्य मला आठवलंय, काव्य आठवलंय. त्या राष्ट्रसंतांनी त्या काव्याच्या अगोदर एक उल्लेख केलाय, या पवित्र भारत देशातला शेतकरी खांद्यावर आसूड ठेवताना तो सुद्धा शिस्तीत ठेवतोय. आसूड, आसूड, आसूडच म्हणता ना तुम्ही. हा, ते चाबूक हा नवीन शब्द. घोड्याच्या बग्गीला वापरला जातो त्याला चाबूक म्हणतात, पण शेतकऱ्याच्या खांद्यावर इळदीस असतो त्याला ओरिजिनल नाव आहे आसूड. आता नवीन नवीन आपण काही कशाला लावतो तो भाग आहे त्याला, पण त्याचं खरं नाव पुराणातलं आसूड. मग आसूड जाऊ द्या, चाबूक का म्हणणं, तुम्हाला चाबूक कळत असेल तर चाबूक म्हणून काय त्याच्याला ताण घ्यायचा. हा सुद्धा ठेवताना शेतकरी शिस्तीत ठेवतो. पदर खांद्यावर किती शिस्तीत असावा. लोकलज्जा निवारण हितार्थायाम. वस्त्र घालायचं कशा करता? लोकलज्जा निवारण हितार्थाया. म्हणून त्यांनी एक काव्य केलं, तुम्हाला आवडणार नाही पण महात्म्यांचं आहे, राष्ट्रसंतांचं आहे. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढे कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, सांग सांग पुरी नान्न लागन का गोड, सांग सांग पुरी नान्न लागन का गोड. देशाचे पुरस्कार भेटलेले लोक आहेत. तुकडोजी महाराज असतील, दुनियादास महाराज असतील, संत गाडगे बाबा असतील. मागच्या आठवड्यात आम्ही अमरावतीला गेलतो कीर्तनाला. नांदगाव पेठ म्हणून तिथून 4-5 किलोमीटर संत आहे तिथं फार मोठे समाधी, तिथे गेलतो. जवळच 19 किलोमीटरवर समाधी महात्म्यांची. या स्त्रीने फक्त 4 दिवस केस मोकळे का? तिला बघवायला हात लावता येत नाही, आरशाकडे जाता येत नाही, कंगवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी, तितक्या पुरतं. एरवी अजून एक केस मोकळेपणाचं सांगितलं. दशम यत्क्रियां गंगोदकं भयो यथा सर्व कामिनी हाम विरधिनाशायाम सर्वस्थितो ये तरोमा भयस्थित जायते. हे 27 वर्षापूर्वी मी कर्मकांड करीत होतो तेव्हा पाठ केलेले, आता नाही करीत मी ते, बोलू बी नका मला. सुतक फेडवायला 10वा म्हणतात. त्या दिवशी भावकीच्या बायका गावाच्या
नदीला गंगेला आंघोळीला जात असतात आणि तिथून घरी येईपर्यंत केस मोकळे ठेवत असतात. तो एक विधी आहे. एरवी कधी स्त्रीचे केस मोकळे नसावा. पुराणात उल्लेख आला नाही, पण अजून 2 जागेवर केस मोकळे ठेवते, अंगात आल्यावर एकदा. हो, पण आपल्याला पुराणात त्याचा आधार नसल्यामुळे ज्ञानराज आपण असं रेटून सांगू शकत नाहीत ना. पण असं पाहिल्याला आधार आहे. एखादीच्या अंगात येवा लगेच दुसरी येती. हो हो, जशी ती वारकरी संप्रदायातली चुलतीच होती, ती लगेच ती बटगीट सोडी, ती बेश्रमाच्या पोकान हाणायला पाहिजे. अपमान आहे तो, अपमान आहे या पवित्र देशातल्या स्त्रीचा. मोकळे केस सोडायचे नाही. मला सांगा, जगाचा बाप तिचा भाऊ आहे, तिला बहीण मानतोय, मरेपर्यंत तिचे केस मोकळे ठेवायला लाज वाटेल का नाही देवाला? मग देवानं सांगितलं, ताई तू दुर्योधनाच्या मांडीचं रक्त लावल्याशिवाय केस बांधणार नव्हती, आणि युद्ध केल्याशिवाय त्याच्या मांडीचं रक्त लावता येत नाही, म्हणून युद्ध करावं लागलं. आणि भीमाचा एक पण होता. दत्ताभाऊ तसं नाहीत भागवत सांगत, आमचा एक मित्र भागवत सांगत होता. आता ऐकावर का, आणि काय भीमाने पण केलावर का, काय त्या नालायक दुर्योधनाने द्रौपदी मांडीवर बसली बर का, आणि भीम करकरा मुठी दाबीत होता बर का, दाताने होट दाबीत होता बर का, आणि भीमाने पण केला, माझ्या पत्नीला मांडीवर बसिलं, ती मांडी फोडीन आणि घटा घटा रक्त पिन. अरे भागवतकारा, भीम माळकरी होता रे सुंबळ्या. जन्नुरेन यजंघायानाम अशुद्धाम तिलकम रेवचम जन्नुयानुति जंगायम. जन्नु म्हणजे मांडी, अशुद्ध म्हणजे रक्त. रेखवम तिलकायम ललाट प्रपटलेषु ततम मृकोदर भय जायम ललाटम भय तिलका. लावणारच नाही गंध, आणि वारकरी बिना गंधाचा फिरणं मला नाही लाज वाटायची का? म्हणून युद्ध करणं गरजेचं आहे. मग देवा साध्य काय केलंच रे, माझा पण, माझ्या भीम नावाच्या मालकाचा पण, आणि लेकर मातीत घातलेच. ऐक ताई, तुमच्या पश्चात गादीव बसायला जन्माला येणारे 4.5 महिन्याचा गर्भ उत्तरेच्या पोटात आहे. गुप्तचर हजरच होता. जाऊन दुर्योधनाला सांगितलं, युवराज काय काम नाही झालं, भीष्माचार्याच्या चक्रव्यूहामध्ये ते मृत्यू पावलेत. अभिमन्यू अश्वत्थाम्याने 5 लेकरं कापले, पण उत्तरेच्या पोटात गर्भ आहे, ते जन्माला येणारच आहे. अश्वत्थामा म्हणला, ताण घेऊ नको रे, मी जाळतो उत्तरेला. आणि ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र सोडल्यावर पुराण सांगते, भागवत इतकं गोड सांगते, सुभद्रा ही उत्तरेची सख्खी सासू, सख्या सासूची उत्तरा सेवा करायची, आणि सासूचं काम आटपल्यावर जास्तीत जास्त वेळ द्रौपदीला द्यायची. द्रौपदी कोणती सासू? सावत्र. वाक्य बरोबर आहे माझं, चुकीचं तर नाही ना? जास्त वेळ सासूचं कोणतंच काम राहू देत नव्हती. सगळं काम आटपल्याच्या नंतर विचारायची, आत्या आता मी मोकळी? हो तू मोकळी, तुला 3 तास काही काम नाही. तितका वेळ द्रौपदीला द्यायची. आणि द्रौपदीनं त्या वेळात पंढरपुरातल्या मालकाचं चरित्र सांगायचं. एके दिवशी रात्रीचा वेळ आहे, उत्तरा निघाली, आणि द्रौपदीने सांगितलं, सुनबाई माझ्यासारखी सासू आहे, सुभद्राताई सारखी सासू आहे, अर्जुन मालकांसारखे सासरे आहेत, फार मोठ्या परिवारातली तू आहेस ग बाई, पण आडी अडचणीला त्याला ध्यानात ठेवत जाय. आज ब्रह्मास्त्र अंगावर आलं त्यावेळेला आठवलं, आणि त्याचा धावा केला. काय परिणाम झाला माहिती? आजही अंगुष्ट प्रयायत जायते देवा इते क्रिया काया वरुतश्च जायते. अंगुष्ट अंगठ्यासारखं रूप घेतलं, श्वासात प्रवेश केला, आणि अंगठ्यासारख्या रूपाच्या हातात सुदर्शन किती मोठा असेल महाराज, ते सुदर्शन गर्भाच्या भोवताल प्रदक्षिणा करत होतो. वा क्या बात है. गर्भी रक्षिला परीक्षे, गर्भी रक्षिला परीक्षे, गर्भी
प्रमाण सुटल्यावर कीर्तन करायला अशी मस्तीची येते होती. मस्ती असं वाटते कुस्ती खेळावा. कोण कशाची माहिती पुराणाशी. गर्भात प्रवेश केला, सूक्ष्म रूप धरलं. महाराज द्रौपदीच्या श्वासात प्रवेश केला त्यावेळेला हृदयाशी संबंध होता आणि चित्त हे निर्मळ असते. पण गर्भ अपवित्र असतो बर का. गर्भाची जी जागा आहे का ती अपवित्र असतो. काय सांगू गर्भीच्या किंवा नाकी तोंडी कुर्मीकडे विष्टाले पचहूकडे. किती दुःख किती किती गर्भात काय गर्भ दिला देव वरती पाय खाली तो, वरती पाय खाली तो, वरती पाय खाली तो. काय झालं माहितीये का. काय गप्पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती. गाव आहे ना आज. कसे उल्हासात आलेत पान. घरचं रान असल्यावर कडीला आवत गेल्या उभाट्या हाणायचं. हा धुरा 11 वाजले म्हणजे धुरा काढाच ना दोघ आहे ना. विठाला काय संप्रदाय. ह्याच्यामुळे अभ्यास करायला पाहिजे. दोन गोष्टीला किंमत आहे, बहुश्रुत आणि बहुवाचक. पण बहुश्रुत कोण माहितीये का. नीतिसंपन्न निष्ठेनं वाचन करणाऱ्या लोकांचं ऐकायचं तर फायदा. आणि चांगली पुराणं वाचायचं म्हणजे चांगल्यांचं काव्य वाचायचं. हे दोन लोक कधीच मरत नसते. बहुश्रुत आणि बहुवाचक. हो नाही ऐकिलं तो काय ऐकिलं ढगायला लागली कळ सोबळ्या. काय फायदा येतो होते ऐकण्यात. काही नाही ऐकायचं. तुम्ही बी नीट म्हणी जा. काही म्हणतात पंढरी जाऊ प्रेमानं नाहू गाथा वाचव ना. केळीचं रान सोडून दिलं आणि तिकडे काचकुऱ्यामध्ये फिरायली आणि पुन्हा म्हणजे अंकावून खाजवायले सडून जाशील. केळीचं रान ते केळी काप ना. कशाला चालली तिकडे काचकुऱ्यात. गाथा वाचव ज्ञानेश्वरी वाचव गाथ्यातले अभंग म्हण काही म्हणतात. हो कीर्तन चालून एका बाईन प्रमाण म्हणलं म्हणी ना का आपल्याला काय घेणे त्याच्याशी. लोकांनी बलील तर आपण कशाला विरोधात जायचं ना. आपली काय पात्रता आहे. आणि आपल्याला थोडीच अलर्जी. मी लग्न केलंय का नाही. आपल्याला थोडी अलर्जी. पण काल्याचं कीर्तन चालू होतं आणि भगवान गोपीजी इथे गेले वापस आले. ते यशोदेने विचारलं कृष्ण वापस काऊन आला. काय नाही म्हणलं आई गोपी घरीच नव्हती. की लगेच प्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं फोन करून जायचं. फोन नव्हता तुझ्याकडं. किती हलकटपणाचा कळस. हे दोन पुरावे आले दत्ताभान कृष्णभान. वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट.
कीर्तनकार रस्त्यानं चाललाय त्याचा पुरावा आहे. इकडे तिकडे भरकटत नाही त्याचा पुरावा आहे. आणि कीर्तनकार बी असा रस्त्यानं चालला म्हणजे ज्यांना प्रमाण म्हणतात हे कोणीकडे बी. हो, गाय दूध चांगलं देते ना, पण नेमकं धार काढायच्या टायमाला 4 वाजताच चराट तोडून जाते. वैरण कोणाची खा, दुधाला आणि शेणाला गाईनं खोट्यावर यावा. दुधासाठी शेणासाठी गाईनं खोट्यावर यावा. हो, बाकीचं वाचून असा विषय नाही, पण कीर्तनात गाथा ज्ञानेश्वरी पुराण इतकंच असावा असं समजायचं. गाय सात्विक आहे. हो, चांगली माणसं आहेत आज, मजा आहे. इतक्या घाणेरड्या ठिकाणी जगाच्या मालकानं प्रवेश केला. द्रौपदीनुसार हाक मारली, सुदर्शन विलीन झालं, ब्रह्मास्त्र विलीन झालं सुदर्शनात, आणि परीक्षिती जन्माला आला. परीक्षिती नावच त्याच्या पुढे पडलं दत्ताबुवा. गर्भाम परीक्षायाम अंतरेषु हृदय कमलेषु यत परीक्षास्तु पात्रेषु ममम रक्षन्ति यत पात्राया. मला संरक्षण करणारा, माझं गर्भात संरक्षण करणारा तूच आहेस, अशी ज्यानं पारख केली, अशी ज्यानं परीक्षा केली, इति नाम परीक्षिती. इति नाम परीक्षिती. परीक्षा केली ना, माझा सांभाळ करणार आहे. मालक सांगतात, जर भगवंताला उत्तरेनं हाक नसती मारली, बाकीच्या सोयऱ्याला, हा देवैतीचा सोयराच होता ना, एका नात्यानं पंढरपुरातला मालक उत्तरेच्या पतीचा सख्खा मामा होता. कृष्ण कोण होते माहिती? सख्खा मामा. सख्खा मामा, मामच सासरे होते. नात्यानं सोयरे येत, पण एका नात्यानं तो जगाचा बाप आहे. तिने जर बाकीच्या सोयऱ्याला हाक मारली असती तर पांडवाचा कुलदीपक कायमचा इजला असता, कायमचा. पांडवाच्या मृत्यूनंतर दिल्लीतल्या गादीवर कोणी बसलं नसतं महाराज. एकमेव ताकद आहे. हाका सुद्धा कोणाला मारावं याच्या आकली असल्या पाहिजे ना. बुद्धिवान होती, तिने हात पंढरपुरातल्या मालकाला मारली आणि सूक्ष्म अंगुष्ट प्राय रूप घेऊन गर्भात संरक्षण केलं. म्हणून मालक कदंब पहिल्या कडव्यात म्हणते, लाडू भीमाला खाऊ घातले. तयम जलयास्तानयो वृकोदरे यद्भयानाम निशान्न परित्याज भयस्थितो कायाम वृक्षाति जायते. निळ पडलं शरीर, काळ पडलं शरीर. हाक मारली. कोणते मालक आले धावत माहितीये? काशीतले मालक आले. उरंगाया साधनेषु यद्भयो, उरंग म्हणजे सर्प. व्याला ददुशुंकाति जायम शमश्वायाम यत्विषाग्रयो. हात मारल्याबरोबर काशीतले मालक आले, चावा घेतला सापाने, अंगातलं सगळं विष शमन करून टाकलं आणि भीमाला वाचवलं. हाकेसर शिवडी घालोनिया स्तंभ फोडी. वस्त्र हरण करताना पुण्य होतं महाराज. एका 22 वर्षाचा साधू गंगेत आंघोळ करता करता अंगावरचं वस्त्र, त्याच्या धोत्र अंग चोळता चोळता निघून गेलं. गर्भांध होता, चक्षुहीन होता. आईच्या पोटातूनच अंध जन्माला आलता, पण अंगावरचं धोत्र वाहत गेल्यावर गावात कसा प्रवेश करायचा म्हणून कमरे इतक्या पाण्यात अंग लपून बसला. तो चातुर्मासाचा काल होता आणि चातुर्मासात द्रौपदी पोलीस पाटील आंघोळी करता गंगेवर जात होती. केवढ्या राजाची पोरगी हो, केवढ्या राजाची पोरगी.
किती मोठ्या राजाची पोरगी. आमचा एक मित्र होता भंगिऱ्या, पण त्याचा बाप पैशावाला होता म्हणून मी बी त्याला कधी मधी मानित होतो. आपल्या अडचणीत उसने पासने देत होतं. इतकं काही लायकीचं नव्हतं ते, तवाच सांगायलो. आता कशाला मागू त्या पांचटाला मी. मग त्याला मी माहूरला नेलं, कीर्तन होतं तिकडंच. तर चल म्हणलं, वेळ होतात म्हणलं उनकेश्वरचं दर्शन घेऊ. सकाळी सकाळी रूम चांगली केलती. तर म्हणलं नको, उनकेश्वरला आंघोळ करू. तर याला वाटलं तिथं रूमच करतील. तर उनकेश्वरला एक कुंड आहे, तिथं आंघोळ करायची होती. म्हणलं याच्यात बाळू तुला माहिती आहे ना, मी असं कुठं बी आंघोळ करीत नाही. म्हणलं कुठं बी करायची नाही, कुठंच करीत असते. कुठं बी करायची नाही, कुठं कुठंच करीत असते. गंगेला आंघोळ करीत असते. ओढ्याला कोण कर म्हणायला तुला? हे काय एखाद्याचं आउटलेट आहे का घराचं? तिथं तुला आंघोळ कर म्हणायला होत. हे तीर्थ आहे भगवान प्रभू रामचंद्राने शरभंग ऋषी करता तयार केलेलं तीर्थ आहे. बरं जाऊ दे म्हणलं बाळू, करतो, पण आपल्याला गार पाण्यानं जमत नाही. गार पाण्यात आंघोळ नाही जमत. मी काही त्याला सांगितलं नाही याच्यात गरम पाणी द्याला ढकलून. ते म्हणला महाराज पाणी गरम याले. कोण गरम केलं? म्हणलं तुया मेवणीन. पहाट चालती तिने याच्यात गॅस लावलेला आहे आणि त्याच्यामुळे पाणी गरम व्हाले. काय ताकद आहे महाराज, काय ताकद आहे, काय ताकद आहे. चला, अंध साधू आहे, अंध अंध अंध. द्रौपदी चातुर्मासात हे कालचं भंगिरी तिथं आंघोळ करीत नव्हतं. त्याला महती गरम पाणी लागल्यावर कळाली पाण्याची काय ताकद आहे, विश्वाची काय ताकद आहे, मालकाची काय ताकद आहे. एवढ्या मोठ्या पांचाळ नरेशाची कन्या गंगेवर चातुर्मासा करता. साधूच्या रडण्याचा आवाज म्हणजे स्पंदण्याचा, दुःखाचा आवाज आला. विचारलं कोण? दादा मी. कोण? ताई. पांचाळ नरेशाची कन्या. वेगात सांगतो, वेळ मगाच संपला आपला. काय अडचण आहे दादा? काही नाही, अंगावरचं वस्त्र वाहत गेलं ग. मैत्रिणीच्या खांद्यावरचं लुगडं फेकलं. सुप्रभा नावाची मैत्रीण होती. ठराविक बायकांना मैत्रिणी चांगल्या मिळाल्या आणि ठराविक लोकांना मित्र चांगले भेटले. पुराणातल्या मैत्रिणी ऐका. सीतेसारख्या महान सात्विक सदाचारी पुण्यशील विश्वाच्या मालकिनीला मैत्रीण सापडली. 6 महिने 27 दिवस सीता आईसाहेब तिथं होत्या. त्रिजटा सापडली. 6 महिने 27 दिवस अशोक वाटिकेत होत्या. रामायणात हा पुरावा पाहायचा नाही. तुम्ही रामायण पाहिल्यावर म्हणताल बाळ्या कशातलं सांगायला, तुरीच्या पात्यातलं नाही, दुसऱ्या पुराणातलं सांगतोय. 6 महिने 27 दिवस 26 दिवस सीताई साहेब तिथं. आणि प्रभू रामचंद्राला वनवास 14 वर्षाचा होता, पण 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचे घातले. मधल्या काही साधूला भेटण्यात वेळ गेला. हो, त्यातले 3 दिवस त्या मार्गाने जाण्यासाठी गेले. असा एका विशिष्ट प्रकारच्या पुराणाचं मत. पण तिथं त्रिजटा मैत्रीण सापडली. भीष्मक राजाची कन्या लक्ष्मी आई साहेब रुक्मिणी आहे. त्यावेळेला सुजय नावाची मैत्रीण होती. हिनं तर पत्र वाचून दाखिलत, ताई ताण घेऊ नको, मालक येणार आहेत. अशी येडपट असती तर तिला काय आकलीचा कांदा होता. हो, सुजया फार हुशार होती. एक पोरगी मामाची तर मुंबईला शिकली. मामाची तर मामा जरा पैशावाला होता. त्याची बायको जरा उचकानी होती, ती घरी स्वयंपाक करीत नव्हती. हप्त्यात 3 दिवस हॉटेलच खात होते आणि 2-3 दिवस राहत होते. तर मग ती बाई स्वयंपाक करीत होती. हिच्या मामीला माहित नाही, हिला माहित नाही स्वयंपाक करायचं. पण बरी शिकली, जरा सुंदर होती म्हणून खेड्यात दिली. जमीन 500 एकर. सासू चांगली होती, दिली त्या घरी. तिथे गेल्यात नंतर काहीच येत नव्हतं. सासू म्हणली बाई तू एक काम करी जाय, तुला 1-2 महिने मी स्वयंपाक शिकिते, तो रोग तू माझ्याजवळ बस जाय. बसली सासूच्या जवळ. म्हणली आत्या वाटा गरम लागायलाय. आत्या म्हणली वाट्यावर नाही बसलीस तू, उल्यावर बसलीस, जळून जाशील, पटकन बाजूला व्हाय. उल आहे ते उल, तू जळशीन, वरपाळशीन, बाजूला सरक. इतकी बी नाकली असल्यावर कसं झालं असतं रुक्मिणीचं मला सांगा ना तुम्ही. पत्र वाचता आलं असतं की उल्याचा आणि किचन वाट्याचा फरक कळ ना, काय कामाचे. आता काय काय लोकायला वाटलं खरं कीर्तन सुरू झालं. भंगारले आवडतो लोकायला. हो, आधी असे बसले होते जशी पिराला कापायला न्यायचे. विठाला विठाला विठाला. लुगडं बाजूला पड वाहत्या प्रवाहाच्या दिशेनं.
अर्ध लुगडं स्वतःच्या अंगावरचं एक लुगडं होतं ते फेकलं, ते बाजूला गेलं. फेकाफेकीत उजळलं. साधून सांगितलं मी बाहेर येत नाही, अंगावर कपडे नाहीत. आणि द्रौपदीला मधात जाता येत नाही. पण मैत्रिणीचा हात धरून आतमध्ये गेल्या. काय मैत्रीण होती सुप्रभा, काय मैत्रीण होती सुजया, काय मैत्रीण होती त्रिजटा. गांधारीची मैत्रीण सांगू, कांतीप्रिया. कुंतीची मैत्रीण सांगता येते कोणाला? धात्री. धात्री जगात एक नंबरची गायनिक. धात्री सारखी बाळांतपण करणारी, धात्री सारखी प्रसूती करणारी, धात्री सारखी डिलिव्हरी करणारी विश्वात जितके देश आहेत, एकाही देशात धात्री इतकी विद्वान कोणीच नव्हती. ही कुंतीची दासी होती. दासी बिन मैत्रीण बी. विठाला विठाला विठाला. माणसं चांगले असले, संगती चांगल्याची केली की काम चांगलं होतं. 2 बरण्यात एकीत मीठ टाकलं आणि एकीत तूप टाकलं. जागा कुठं कुठं मिठाची तुपाची जागा. ज्या बरणीत तूप टाकलं ती बरणी कुठं ठेवते? कपाटात. आणि जिच्यात मीठ टाकलं ती चुलीपशीत शाकानच वाकली. तोंड एकीकडं बुडी एकीकडं. हे अशी पिरगाळली गाणी बरणी जास्तीला प्यारीलीच झालाय. कशाची संगती आहे? मिठाची. तुपाची संगत केलेली बरणी कुठे गेली? कपाटात. ती बरणी कोण दिश काढते? वरण भात केल्यावर, तूप पोळी पुरणपोळी केल्यावर, काही भात केल्यावर मग ते. आता ज्या बरणीला तुपाची संगत भेटली त्या बरणीन जरा हिशाबात राहा ना. ती लई शहाणी उचकानाची. तूप संपल्यावर अन्नाच्या वाट्यावर आली. नेमकी दिवाळीचा प्रेड होता. पोरीचे पोरं जास्त आल्यामुळे डबे कमी पडले. यात बरणीला छिद्र पाड, दोरी लावली आणि बरणी पलीकडे रस्त्याने नेली. तिकून रस्ता येतून तो काय मस्त रस्ता आहे. वा वा वा. ज्याला मळमळ होतंय त्यानं त्या रस्त्याने याचं. आयुष्यभर त्याला उलटी होणार नाही. कायच रस्ता आहे ते पलीकडे बाजूचा. आहे की नाही राजू काका? काय मस्त रस्ता आहे. वा 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 वा. टायर पंक्चर झाल्यावर धुतल्याशिवाय पंक्चर काढायचा नाही कोणी. नाही तर पंक्चर काढणारा चक्कर येऊन मरण. विठाला विठाला. संगतीचा परिणाम संगत चांगली केली. चला सुप्रभेनं पितांबर दिला. द्रौपदीचा अर्धा पितांबर राहिला. आतमध्ये गेल्या. साधूला देऊन टाकला. साधूनं गंगेत भिजवला. आकाशात पांघरवला. देवा मला अडचणीत बहीण पाठवून दिलीस. मला अडचणीत बहीण पाठवून दिलीस. लोकलज्जा निवारणार्थ मला वस्त्र दिले. माझ्या बहिणीवर जर कधी प्रसंग आला त्या लुगड्यावर उभ्या आणि आडवे जितके दोरे आहेत तितके वस्त्र पुरव. कौरवे पांचाळी सभे माझी आणली. वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. पांडुरंगे येऊ पांडुरंगे जीवाचे जीव लगे येऊ पांडुरंगे. तिच्या हाकेला धावला केसरची उडी घालून या स्तंभ पोडी. मागं क्रतात्रेता युगात जा. मग अशी रामायणाच्या वया गोड ऐकावत वाटत होत्या. मिनसुजीत चलत होतं रस्त्यानं. गाडी तिकडे मागेच उभी केली. 1-2 जण आम्हाला उभा करून आणून आले. एक टेम्पो आलो म्हणला बसा माग. हो. आणि पुढं होत्या कोणतरी बसलेल्या त्याच्या घरच्या असतील त्या. आम्हाला म्हणले बसा मागे. म्हणलं नाही, मागून गाडी आली. हो. एक जण वडिलांचा डब्बा घेऊन गेलते. त्यांनी आमचा उजेड पाहिला. मोबाईल जवळ मोठा मोबाईल आपल्या जो बारीक आहे त्यामुळे वापस आले. चला नाही म्हणलं गाडी मागे. चलायला लागलो. याच्याकरता आलो. रामायण ऐकत होतो. एक शेवटचा 5 मिनिटात प्रसंग सांगतो. दत्ताबाबत झाला. आता मला सकाळी पळायचे सकाळी. हो. किडे खाणारं पाखरू होतं. फक्त 6च पक्षी आहेत, काही बी खात नाहीत. त्याच्यापैकी एक राजहंस. कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा मुक्ताफळे. राजहंस फक्त मुक्ताफळ खाते, काही खात नाही. कावळे काही खाते. एक तितीर नावाचा पक्षी फक्त खडे खातोय, काही खात नाही. कंकर तितिरा ते खडे खाते. खडे. पोपट्या इतका गोड बोलतो पण सोयाबीनवर चाळ्या खातो. पोपट. आर्घे नावाच्या काडीने त्याची जीभ घासली ना त्याला राम राम पण घालता येतो. या पाहुणे राम राम पाहुणे असं म्हणतोय पोपट. अर्घ्यायाम रावेषु रसनायत क्रियायम घर्षस पापेषु यज्जायते नाम ब्रह्मकन्यास पात्रेषु कृपा पात्रेषु रावायाम नैवम गिरगावकर लिखितम. रावा म्हणजे पोपट. सरस्वतीची कृपा झाल्यासारखी त्याची जीभ पातळ होती. मध आणि अर्घ्य नावाची काडी असती. या काडीनं मध लावायचं आणि त्याची जीभ घासायची. 6 महिने 7 महिने 8 महिने मालकानं चोच धरून आलादी. तुटली नाही पाहिजे, नुसती घाशीत राहायची. रक्त नाही निघलं पाहिजे. त्याला राम राम घालता येतो. पण चोट्ट सोयाबीनवर चाळ्या खातच. अखाद्य ते खाती ती विहंगमाची जाती.
मग एक पुराणातला पक्षी, त्याचं नाव आहे जटायू. बरोबर आहे का ना? जटायू. जटायू फार मोठा आहे. पैठणच्या मालकाने वर्णन केलंय, मीरे कश्यपाचा नातू. रामायण सांगते, वही घरी गेले वाचा. मिरे कश्यपाचा नातू जटायू रे, जटायू नामे विख्यातो. मिरे कश्यपाचा नातू. तो कश्यपाचा नातू होता, अरुणाचा पुत्र होता. त्याचा चुलता कोण होता माहिती? जटायूच्या चुलत्याचं नाव सांगताय? रामकृष्ण हरी. गरुड. अरुणाचा भाऊ कोण? गरुड. काय पावरबाज कुटुंब. जटायूच्या वडिलांना सूर्याचा रथ हाकावा अरुणानं, म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली. सूर्योदय नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. उठा सूर्योदय प्रकाश झाला. नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला. जगाला प्रकाश देणारा अरुण, त्याचा बाप. चुलता किती मोठा आहे सांगू? त्याच्या चुलत्यापाशी वाकल्याशिवाय, त्याच्या चुलत्या पुढं कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटतच नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी, नाचेन गरुड पारी, कान धरून या. इतका पावरबाद चुलता, जगाच्या मालकाचा अंगरक्षक, पिय वाहन. आणि या कुळातला जटायू बलिदान दिलं. हो, एक नालायक महाराजाच्या रूपात श्रीमंत आला, महाराजाच्या रूपात. महाराजपणाला बदनाम केलं त्यानं. माय चुकीच्या महाराजाच्या पाया नका पड जाऊ. पाणी जर घाण पेलं तर उलटी संडास होती, पाणी जर चाळून नाही पेलं तर उलटी संडास होती. पण त्याच्यासाठी डॉक्टर उपाय करतोय. पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्यान पिढ्या मातीत जातात. सीतेला 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या थुत्राचा वास घेत बसावं लागलो. राक्षसनी काही बी खात होत्या महाराज. आणि त्या राक्षसनी 6 महिने 26 दिवस चुकीचा महाराज निवडला. हा, पाणी पिणं छान के आणि गुरु करणं पछान के. भंगिराईच्या पुढं डोकं टेक जाऊ नका. हो, तुम्ही जरा भावनिक आहात, लय भावनिक. काय सांगायचं बाई तुम्हाला?